आज हरिओम मंगळवार 24 सप्टेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा भाग. कुटुंबात कसं वागावं. महाराज सांगतायत, देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे कर्तव्य ते बरोबर करावं. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दोष पाहू नयेत. बाप जसा सचशील तसे मुलांनी व्हावे, म्हणजे कुळाची कीर्ती वाढते. मोठ्या माणसाने पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचं नोकर होऊन राहावे. बाईनेही पती परते दैवत न मानावे. सर्वांनी भगवंताच्या नामात राहावे. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने वागेल त्याला म्हातारपणी स्वाभाविक रीतीने वागता येईल. म्हणजेच म्हातारपण त्याला मुळीच दुःखदायक होणार नाही. आपण अस्वाभाविक रीतीने म्हणजेच आसक्तीने वागत असल्यामुळे म्हातारपणी करते पण कमी होतं. आसक्ती मात्र टिकते आणि मग ती तापदायक बनते. ज्या माणसाची आसक्ती किंवा आग्रह म्हातारपणी सुटलेला असतो त्याचा देह जरी अशक्त झाला तरी तो सर्वांना हवासा वाटेल. अशक्तपणामुळे त्याला ऐकायला कमी येईल, त्याला दिसायला कमी लागेल, त्याला मागच्या गोष्टींची आठवण राहणार नाही, त्याची झोप कमी होईल. पण हे सर्व होऊनही त्याचा कोणी कंटाळा करणार नाही आणि त्याला स्वतःलाही जीवनाचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणी आपण कसे मीपणाने वितळून जावं. पण मी सांगतो ना, ही कर्तेपणाची वृत्ती नाहीशी करावी, म्हणजे मग दुःख नाहीच नाही. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय ते हुडकून काढावेत आणि ते घालवण्याचा प्रयत्न करावा. वयाची 16 ते 25 वर्ष हा काल असा असतो की मनुष्याची बुद्धी वाढीला लागलेली असते. ती वाढ योग्य मार्गाने व्हायला बंधनाची अत्यंत आवश्यकता असते. बंधनात उत्तम बंधन म्हणजे आई बाप सांगतील त्याप्रमाणे वागणं, कारण आपले हित व्हावे या पलीकडे त्यांचा दुसरा हेतूच नसतो. जगामध्ये प्रत्येक गोष्ट आपण आपल्या स्वतःच्या अनुभवाने शिकणे कसं शक्य आहे. म्हणून आईबापांच्या अनुभवाचा फायदा आपण जरूर करून घ्यावा. आपले आईबाप एखाद्या वेळी चुकणार नाही तसं नाही, कारण चुकणं हा मनुष्याचा धर्मच आहे. परंतु आपल्याविषयी त्यांची जी हितबुद्धी असते त्याच्यामुळे त्यांची चूक आपले कायमचे नुकसान करणार नाही. कोणता काल कोणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढं मोठं तेवढी विघ्न अधिक. भगवंताचं अनुसंधान हे सर्वात मोठं सत्कर्म आहे. आपण निश्चयाने निशंकपणे त्याचं नाव घेऊया आणि आनंदात राहूया. आपले अवगुण शोधावेत व त्यांचा त्याग करून गुण घ्यावेत. हरिओम हरिओम. हरिओम.